नमस्कार. शुभम कुलकर्णी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सिंधू इन्स्टिट्यूटतर्फे स्वागत करतो. आपले 4 अध्याय झालेले आहेत. 5वा अध्याय सुरू होता. आपले 16 श्लोक झालेले आहेत. ठीक आहे, ध्यान करूयात आणि पुढे जाऊयात. अथ ध्यानम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. अर्जुन उवाच सन्न्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. श्रीभगवानुवाच सन्न्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. ज्ञेयः स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते. साङ्ख्ययोगो पृथक् बालाः प्रवदन्ति न पण्डिताः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलं यत् साङ्ख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते. एकं साङ्ख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति सन्न्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयो गतः. योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. नैव किञ्चित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिके अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. सर्वकर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते सुखं वशे नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन् न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. ज्ञानेन तु तदज्ञानं येषान्नाशितमात्मनः तेषामादित्यविज्ञानं प्रकाशयति भारत तेषामादित्यविज्ञानं प्रकाशयति तत्परम्. आपण 16 श्लोकांपर्यंत बघितलेला आहे. आता 17व्यापासून आज सुरुवात करणार आहोत. त्याआधी आपण मागच्या 8 श्लोकांचा अर्थ एकदा बघूयात आणि पुढे जाऊया. दहाव्या श्लोकापासून बघतोय अर्थ. श्रीकृष्ण म्हणतायत जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्मे करतो तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. जर प्रत्येक कर्म हे परमेश्वराला स्मरून त्याला अर्पण करूनच जर आपण करतो आहे तर ते कर्म आपल्या हातून घडत आहे ही गोष्ट घडतच नाही. त्यामुळे ते आपल्या हातून घडत नाहीये तर त्याचे गुण दोष सुद्धा आपल्याला लागणार नाही. त्यामुळे तो कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. कमलपत्राप्रमाणे म्हणजे कमळाचं फूल चिखलात राहूनही त्याला चिखल लागत नाही, ते तसंच सुगंधी राहतं. त्याचप्रमाणे त्या पुरुषालाही पाप स्पर्श करीत नाही. 11वा श्लोक. बघतोय. कर्मयोगी ममत्व बुद्धी सोडून केवळ इंद्रिये मन बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारा आसक्ती सोडून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करतात. कर्मयोगी ममत्व बुद्धी म्हणजे स्वतःचं मीपणा जो आपण म्हणतो वारंवार किंवा अहंकार असंही आपण म्हणू शकतो तो सोडून केवळ इंद्रिय मन बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारा आसक्ती सोडून कर्म या सर्व इंद्रियांच्या द्वारा होत असतात
परंतु त्यात कुठल्याही प्रकारची तो आसक्ती बाळगत नसतो आणि अंतःकरणाच्या शुद्धीसाठी मनुष्य कर्म करतात. 12वा बघतोय, कर्मयोगी कर्मांच्या फळांचा त्याग करून भगवत प्राप्तिरूप शांतीला प्राप्त होतो आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळात आसक्त होऊन बद्ध होतो. कर्मयोगी जो असतो तो कर्मांच्या फळाचा त्याग करून टाकतो. आपण याआधी हे 2ऱ्या आणि 3ऱ्या अध्यायात बघितलं आहे की कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपल्याला सतत कर्म करत राहणं आहे. ते तसेच योगी पुरुष वागत असतात आणि त्यामुळे ते भगवत प्राप्तिरूप शांतीला प्राप्त होतो आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळात आसक्त होऊन बद्ध होतो. तो फळाची आसक्ती करतो, त्यामुळे त्याला दुःख प्राप्त होत असतं. पण ज्याला कुठल्याच प्रकारची अपेक्षा उरत नाही, आशा जो माणूस करत नाही, तो या सर्व गोष्टींपासून अलिप्त राहतो. 13वा श्लोक बघतोय, अंतःकरण ज्याच्या ताब्यात आहे असा सांख्य योगाचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच 9 दरवाजांच्या शरीररूपी घरात सर्व कर्मांचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपात स्थित राहतो. म्हणजेच तो सर्व कर्म करत असतो, परंतु तो सगळ्या करूनही तो कशातच नसतो. एक त्याचं कर्तव्य शरीर धर्म या गोष्टी म्हणून किंवा त्याचं इतरांप्रती कर्तव्य म्हणून जरी तो बांधील नसला तरीही या शरीर धर्म म्हणून तो या सगळ्या गोष्टी करत असतो. कोण करत असतो तर जो कर्मयोगी आहे, ज्याला ज्ञान समजलेला आहे, जो तत्वज्ञान जाणतो, असा पुरुष सर्व करूनही तो त्यात नसल्याप्रमाणे वागतो आणि सर्व कर्मांचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंदघन परमात्म्याच्या स्वरूपात स्थित राहतो. 14वा श्लोक बघतोय, परमेश्वर मनुष्यांचे कर्तेपण कर्मे किंवा कर्मफलांशी संयोग उत्पन्न करत नाही तर प्रकृतीस खेळ करीत असते. काय म्हटले, परमेश्वर मनुष्यांचे कर्तेपण कर्मे किंवा कर्मफलांशी संयोग उत्पन्न करत नाही. म्हणजे आपण जरी म्हणतो की सर्व परमेश्वराचंच आहे, पण हा भाव आपल्या ठिकाणी उत्पन्न असायला हवा. पण परमेश्वर या सर्वांची खेळ करत नाही. या सर्वांची जो खेळ होतो ती प्रकृती, ज्याप्रमाणे सगळ्या घटना घडत राहतात त्या परमेश्वर न घडवता ही प्रकृती घडवत असते. परंतु आपल्याला ते कर्म परमेश्वराचं आहे असा भाव ठेवून पुढे जायचं असतं. 15वा श्लोक, सर्वव्यापी परमेश्वर ही कोणाचेही पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही, परंतु अज्ञानाने ज्ञान झाकलेले आहे, त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात. परमेश्वर सुद्धा कोणाचंही पुण्यकर्म आणि पापकर्म स्वतःकडे घेत नसतो. कोणी पाप केलं असेल तर त्याला पापाचे फळ स्वतःच भोगावे लागतात. पुण्य केलं असेल तर त्यापासून उत्पन्न होणारा फळ सुद्धा मनुष्य स्वतःच भोगत असतो. परमेश्वर त्यात पडत नाही. पण अज्ञानी लोकांना ही गोष्ट समजत नाही. 16वा श्लोक, परंतु ज्यांचे ते अज्ञान परमात्मा ज्ञानाने नाहीसे झाले आहे, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंदघन परमात्म्याला प्रकाशित करते. आणि ज्यांचं हे अज्ञान दूर झालं आहे ते सच्चिदानंदघन परमात्म्याला प्रकाशित करतात. म्हणजे त्याचीच महती अशा लोकांमुळेच वाढत असते असं म्हणता येईल. 17वा श्लोक बघतो आहे. 17व्या श्लोकापासून पुढे जाऊया. तद्बुद्धयस्तदात्मानस 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 स्तन्निष्ठास्तत्परायणाः 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 तद्बुद्धयस्तदात्मानस स्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्यपुनरावृत्तिं गच्छन्त्यपुनरावृत्तिं गच्छन्त्यपुनरावृत्तिं
ज्ञाननिर्धूतकल्मषाः 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 गच्छन्त्य पुनरावृत्तिम् ज्ञाननिर्धूतकल्मषाः हेलो हेलो बंद करना गच्छन्त्य पुनरावृत्तिम् ज्ञाननिर्धूतकल्मषाः गच्छन्त्य पुनरावृत्तिम् ज्ञाननिर्धूतकल्मषाः तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिम् ज्ञाननिर्धूतकल्मषाः तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिम् ज्ञाननिर्धूतकल्मषाः तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिम् ज्ञाननिर्धूतकल्मषाः अठरावा श्लोक बघतोय पुढचा. विद्या विनय संपन्ने विद्या विनय संपन्ने विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि ब्राह्मणे गविहस्तिनि विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च शुनि चैव श्वपाके च शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः पंडिताः समदर्शिनः शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः
विद्या विनय संपन्ने विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः एकोणीसावा श्लोक बघतोय आपण. इहैव तैर्जितः सर्गो इहैव तैर्जितः सर्गो इहैव तैर्जितः सर्गो इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः येषां साम्ये स्थितं मनः येषां साम्ये स्थितं मनः इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म निर्दोषं हि समं ब्रह्म निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः। इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः। निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः। विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः। इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः। निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः। सतरावा श्लोक बघतोय, आधी आपण तो राहिलाय म्हणायचा. तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. विसावा श्लोक बघतोय. न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य, न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य, न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य, नोद्विजेत् प्राप्य च प्रियं, नोद्विजेत् प्राप्य च प्रियं. नोद्विजेत् प्राप्य च प्रियं. न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य, न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य, नोद्विजेत् प्राप्य च प्रियं, नोद्विजेत् प्राप्य च प्रियं. फोड करून करून आपल्याला शब्द म्हणायचे आहेत. नोद्विजेत प्राप्य च प्रियं, नोद्विजेत प्राप्य च प्रियं. स्थिरबुद्धिरसम्मूढो, 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 ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः, ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः, ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. स्थिरबुद्धिरसम्मूढो, ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. स्थिरबुद्धिरसम्मूढो, ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य, नोद्विजेत् प्राप्य च प्रियं.
स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद्ब्रह्मणि स्थितः। न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य चाप्रियम्। स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद्ब्रह्मणि स्थितः। इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः। निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः। विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि। शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः। 'तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः। एकविसावा श्लोक बघतोय. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा. बघा, पहिला स्पर्शेचा श आणि श्व दोन्ही श वेगवेगळे आहेत. एक शाळेचा श आहे, दुसरा षटकोनाचा श आहे. ठीक आहे. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा. 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 विन्दन्त्यात्मनि यत्सुखम्. विन्दन्त्यात्मनि यत्सुखम्. विन्दन्त्यात्मनि यत्सुखम्. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा. विन्दन्त्यात्मनि यत्सुखम्. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा. विन्दन्त्यात्मनि यत्सुखम्. सब्रह्मयोगयुक्तात्मा. 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 सुखमक्षयमश्नुते. सुखमक्षयमश्नुते. सब्रह्मयोगयुक्तात्मा. सुखमक्षयमश्नुते. सब्रह्मयोगयुक्तात्मा. सुखमक्षयमश्नुते. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा. विन्दन्त्यात्मनि यत्सुखम्.
सब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते। बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दन्त्यात्मनि यत्सुखम्। सब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते। न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य चाप्रियम्। स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद्ब्रह्मणि स्थितः। इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः। निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः। विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि। शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः। तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः। गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः। पाच श्लोक झाले आहेत. आपण अर्थ बघूया 5 श्लोकांचा. 17वा श्लोक बघतोय. ज्यांचे मन व बुद्धी तद्रूप झालेली आहे आणि सच्चिदानंद घन परमात्म्यातच ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहे, असे ईश्वर परायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परम गतीला प्राप्त होतात. तद्रूप म्हणजे आपण जे आधीच्या श्लोकांमध्ये बघितलं होतं, जे कर्मयोगी पुरुष आहेत, ज्यांची पण बुद्धी त्याचप्रमाणे झाली असेल, जे इंद्रियांमध्ये राहूनही सर्व मनुष्य धर्म शरीर धर्माचं पालन करूनही ते त्या गोष्टींमध्ये न राहता ते परमात्म्यात सदैव समर्पित असतात, असे लोक सच्चिदानंद घन परमात्म्यातच त्यांचे नित्य ऐक्य झाले आहे, असे ईश्वर परायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परम गतीला प्राप्त होतात. आपण जर आपल्याला परमज्ञान किंवा जे खरोखर ज्ञान आहे, परमतत्व, त्याची जर ओळख झाली तर माणसाच्या पापांचा आपोआप नाश होतो. याचा अर्थ तो पुन्हा दुसरा पाप करण्यास धजणारच नाही. त्याला दुसरं पाप करण्याची बुद्धीच होत नाही, त्याच्यात पापबुद्धी प्रगटच होत नाही आणि पश्चात्तापामुळे त्याचं पूर्वीचं पाप हे आपोआप धुतलं जातं आणि त्याचा पुण्यसंचय हा वाढत असतो. त्यामुळे तो पापातून मुक्त होतो असं म्हटलं गेलेलं आहे. 18वा श्लोक बघूया. ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेला ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चंडाळ या सर्वांना समदृष्टीनेच पाहतात. आणि 5 नावं त्यांनी दिली आहेत: ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चंडाळ. आपण म्हणू शकतो ह्या 5 एक वेगवेगळ्या स्टेज आहेत. ब्राह्मण या शब्दाचा अर्थ बघितला होता ब्रह्मजानाती ब्राह्मणा, जो ब्रह्म जाणतो, म्हणजे कर्मयोगी, ज्यांचं हे वर्णन सांगत आहेत असा तो व्यक्ती. नंतर गाय हा एकदम सात्विक प्राणी, जिला आपण माता म्हणूनही संबोधतो, जिच्यात सर्व देवांचा वास असतो. हत्ती हा एक जडबुद्धीचा प्राणी आहे, बरोबर आहे. त्यानंतर कुत्रा हा शूद्र प्राणी असं आपण त्याला संबोधतो. आणि चांडा, तर या सर्व म्हणजे वेगवेगळ्या स्टेजचा जरी व्यक्ती असला, पुरुष असला, तरी कर्मयोगी पुरुष हा सर्वांना एकाच रीतीने बघत असतो. 19वा श्लोक बघतोय. ज्यांचे मन समभावात स्थिर झाले त्यांनी या जन्मीत संपूर्ण संसार जिंकला. कारण सच्चिदानंदघन परमात्मा निर्दोष आणि सम आहे, म्हणून ते सच्चिदानंदघन परमात्म्यातच स्थिर असतात. ज्यांचे मन समभावात स्थिर झाले आहे, म्हणजे आपण बघितलं की 4 वेगवेगळ्या गतीचे देह आहेत, जे प्राणी आहेत, परंतु त्याचा भाव हा सगळ्यांप्रती पाहण्याचा समान असतो. समान म्हणजे तो प्रत्येक मनुष्यात, प्रत्येक पुरुषात परमेश्वरच बघतो. असा जो समदृष्टीचा पुरुष असतो
त्याने संपूर्ण संसार जिंकला असं मानता येईल आणि तो परमात्म्यातच स्थिर राहतो. 20वा श्लोक बघतोय. जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धी असलेला संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्यात ऐक्य भावाने नित्य स्थित असतो. आवडीची वस्तू मिळाल्यानंतर अति आनंदितही न होणारा, ह्या सगळ्या आपल्या मनाच्या ज्या स्टेजेस म्हणू शकतो आपण, की मन कशा प्रकारे कार्य करतं, त्या सगळ्या मनाच्या एक हे इथे दिलेले आहेत. जी प्रिय वस्तू मिळवल्यावर जो अति आनंदितही होत नाही किंवा अप्रिय वस्तू म्हणजे जे नको आहे जर तेच पदरी पडलं तरी त्यामुळे तो खूप दुःखी होत नाही, उद्विग्न होत नाही, त्याचाच विचार सतत करत राहत नाही. तर असा मनुष्य तो स्थिर बुद्धी असलेला संशय रहित, त्याला कुठल्याच बाबतीत संशय नाही आहे, असा ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्यात ऐक्य भावाने नित्य स्थित राहतो. 21वा श्लोक बघतोय. ज्याच्या अंतःकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते असा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो. त्यानंतर तो सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात ऐक्यभावाने स्थिती असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेतो. तो या शरीरात राहूनही बाहेरील जगाचे, बाह्य जगाची जी आसक्ती आहे, ज्या क्षणिक सुखांमध्ये मनुष्य हा रमत असतो, त्याचं मन त्या ठिकाणी रमत असते, असा योगी पुरुष, कर्मयोगी पुरुष या सर्व ठिकाणी रमत नाही. तर तो ध्यान स्थितीत जाऊन सच्चिदानंदघन परमात्म्याचंच तो सतत ध्यान करतो आणि त्या स्थितीत राहून तो कधीही न संपणारा असा तो आनंद, आपण जे क्षणिक सुख हा शब्द वापरला, सुख हे काही काळासाठीच राहतं, सुखाच्या पाठीवर नेहमी दुःख येत असतं, परंतु आनंद हा सतत वाढत जाणारा असतो. तो एकदा आहे तर तो त्यानंतर अजून वाढणारा असा आनंद आहे, त्यामुळे तो संपत नाही आणि कर्मयोगी पुरुष असाच आनंदाचा अनुभव घेत असतो. आज 21 श्लोकांपर्यंत आपण आलेलो आहोत, जे आज 5 श्लोक झाले. उद्या आपला अध्याय संपून जाईल, त्यामुळे आज इथे आपण थांबणार आहोत. सर्वांनी उत्तमरित्या सराव करत राहा आणि 5 अध्याय जेणेकरून आपल्याला व्यवस्थितरित्या म्हणता येतील. उद्याच्या वर्गात भेटूया, पुन्हा याच वेळेत भेटूया. धन्यवाद.